बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना, मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा। असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा। धन्यवाद। 2 शमूएल पुस्तक लेखक 2 शमूएल या पुस्तकाचा लेखक कोण आहे हे स्पष्ट नाही। तो मरण पावला म्हणून तो लेखक संदेष्टा शमूएल होऊ शकत नाही। मूळ 1 आणि 2 शमूएल ही पुस्तके एकच होती। सेप्टुअजिंटच्या पवित्र शास्त्रातील जुन्या कराराच्या ग्रीक आवृत्तीमध्ये असे म्हटले आहे की 270 मध्ये 70 भाषांतरकर्त्यांनी हे केले। भाषांतरकर्त्यांनी त्यांना 2 पुस्तकात विभाजित केले, म्हणूनच शौलाच्या मृत्यूनंतरची पहिली पुस्तके संपली आणि दुसऱ्याची सुरुवात दाविदाच्या राज्याशी झाली। दाविदाला यहुदाच्या गोत्रांचा राजा कसे बनवले गेले आणि नंतर त्याला सर्व इस्रायलाचा राजा बनवण्यात आले। तारीख आणि लिखित स्थान साधारण इ. 1050-722 अनुवादानंतरच्या इतिहासाचा एक भाग म्हणून हे बाबेलच्या बंदिवासात लिहिले होते। प्राप्तकर्ता काही स्वरूपात मूळ प्रेषक दावीद आणि शलोमोन यांच्या काळात तसेच त्यांच्या पिढ्यांसमवेत राहिलेले इस्रायली असतील। हेतू 2 शमूएल हे दावीद राजाच्या कारकिर्दीचा इतिहास आहे। हे पुस्तक त्याच्या ऐतिहासिक संदर्भात दाविदाचा करार ठेवते। दाविदाने यरुशलेमला इस्रायलचे राजकीय व धार्मिक केंद्र बनविले। 2 शमूएल 5वा अध्याय 6 ते 12, 6वा अध्याय 1 ते 17 वचन। परमेश्वराचे वचन 2 शमूएल 7वा अध्याय 4 ते 16 वचन आणि दाविदाचे शब्द 2 शमूएल 23वा अध्याय 1 ते 7 वचन। देवाने दिलेल्या राज्याच्या महत्तेवर जोर दिला, तसेच मसीहाच्या सत्तारूढ प्रभुत्व भविष्यवाणीला सूचित केले। विषय एकीकरण रूपरेषा 1 दाविदाच्या साम्राज्याचा उदय 1 अध्याय 1 वचन ते 10वा अध्याय 19 वचन पर्यंत। 2 राज्याचे विभाजन 11वा अध्याय 1 वचन ते 20वा अध्याय 26 वचन पर्यंत। 3 परिशिष्ट 21वा अध्याय 1 वचन ते 24वा अध्याय 25 वचन।